सर आणि दुसऱ्या बाजूला डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर. डीके पॅनलचे दोन्ही अंपायर. 4 ओव्हरची मॅच कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. मॅच लावते सुरुवात देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल. शुभमय सकाळ आणि शुभमय सकाळ मध्ये ही पहिली मॅच, पहिली लढत. बोलो तयार. पहिला बॉल लो फुल टॉस बॉल होता. आडवा बॅटने टर्न करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे, चुकी घडणार नाहीये. पहिल्याच बॉल वरती विकेटचं बदल सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच बॉल वरती पवन यांना परतावं लागेल. नावाप्रमाणे वाऱ्यासारखं परततोय मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरेश आले. नंबर 3 वरती पहिला सुरुवात या 20 दिवसाची विकेटनी झाली. पुढचा बॉल इकडे अतिरिक्त बाउन्स कुशाल पाहायला मिळतो. लाऊड अपील भरपूर जोरात यावेळेस प्रेशराइज करण्याचं काम केलंय. 2 बॉल आणि आतापर्यंत खाता खोलता आला नाहीये टीम आरके ग्रुप आलेली आहे संघाला. परंतु आरके ग्रुप म्हटलं तर एक नामांकित संघ म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो. दादा संघ कित्येक वर्ष वर्चस्व गाजवलं या परिसरामध्ये. यावेळेस पूल केलंय, पावर पाक फिटिंग केली, ऑन साइडला टर्न केलंय आणि इथे कॅच ड्रॉप झाली आहे. एक सिंगलच मिळते, सिंगल मिळेल. इथे अकाउंट ओपन झालंय. आमचे वैभवजी पवार देखील इथे उपस्थित झाले. काल फार चांगला खेळ राहिला टीम जांभिवली पिया संघाचा. नक्कीच सातत्याने फार चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. आज देखील इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतो. पवार टीम अजून एकदा संधी आहे, फिल्डर आहे, जज करतायत आणि इथे देखील चुकी घडली आहे. वारंवार चुका घडतात आणि इथे बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. चित्ताच्या वेगानं आणि हरियाणाच्या सफळाईने या 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. इथे जी बलोटे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की 3 धावा इथे झालेल्या आहेत धावफलकावरती आणि अल्पासून फार चांगली स्कोरिंग इथे जी बलोटे यांच्या माध्यमातून देखील होते. पुढचा बॉल इथे पाहावं लागेल. डीके सर सांगत असताना येस इट इज अ वाईड बॉल. वाईड ने पुढचा बॉल टाकण्यात आलाय. 4 धावा फलकावरती जोडले गेले. 4 बॉल आणि 4 धावा. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्ले. पुढचा बॉल राईट अबाउट द विकेट. फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय आणि ते क्लास दाखवणारा हा ब्रँड दाखवणारा आलेला हा बिग हिट षटकार. क्या बात आहे. अमित मस्करचा क्लास दाखवणारा मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. शेवटचा बॉल अजून एक ऑन साइडला टर्न केलाय. बसून केल्यात फटकांना जाखत बराच स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 बॉल सीमारेषा पार. धावा मिळतात. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालेला आहे आणि 14 धावा फलकावरती आहेत. 14 नॉन एबल. 4 नंबर 1 कंप्लीट.
आणि तब्बल 14 धावा फलकावरती पहिल्या 4 बॉल मध्ये मी तर म्हणेन सुरुवात केली होती टीम भोई सौर संघाने जिथे वर्चस्व गाजवलं, परंतु शेवटच्या 2 बॉल मध्ये जे कमबॅक केलं टीम वालोली संघाने ते फार चांगलं पाहायला मिळालं. तिथे आपण पाहिलं तर 2 एक चौकार आणि एक षटकार एक वळले गेले, म्हणजे 10 धावा त्या 2 बॉल मध्ये बनले गेले. आणि चांगली बॅटिंग सुरुवात मी तर म्हणेन आता केली आहे टीम आरके ग्रुप वालोली संघाने. आता गिअर चेंज केला, गिअर अप केला बॅटिंग टीमने. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 सूरज आले. एक सूरज तर आकाशात चमकतोय, परंतु हा सूरज चमकेल काय मैदानात साथ आणि गरजेचं राहील. पहिला षटक आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन ए बोर्ड. आडवा बॅटने ओव्हर द कव्हर सीट करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर जज करतात, चुकी घडणार नाहीये. पहिल्याच बॉल वरती विकेटचं बटन. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉल वरती देखील विकेट होती आणि या ओव्हरच्या पहिल्या बॉल वरती देखील विकेट. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अरे टीमचा सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. आतिश मस्कर मैदानाच्या आतमध्ये. आरके ग्रुप वालोली संघाचा तारणार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रन मशीन वालोली संघाची आतिश मस्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. छोटे मिया बडे मिया. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर बडे मिया आणि छोटे मिया नॉन स्ट्रायकिंग दोन्ही जोडी फार चांगली. बॉन्डिंग फार चांगला पाहायला मिळाला आता मैदानाच्या आतमध्ये. वालोली संघाची इव्हन जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. 14 धावा फलकावरती बोर्ड नंबर 2. सुंदर सुरुवात सूरजने करून दिली आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल लो फुटस बॉल. अजून एक फटका फसलाय की काय फिल्डर जज करतात आणि इथे चुकी घडणार नाहीये. परतावं लागेल. रोशन तिथे होते आणि नाव नक्कीच रोशन केलंय. प्रत्येक वर्षानंतर मी तर म्हणेन कमबॅक केलंय रोशनने आणि आज मैदानात येत असताना चूक होणार नाहीये. परतावं लागेल आतिशला मैदानाच्या बाहेर. ज्या पावलाने आले होते त्याच पावलाने परततो आतिश मस्कर. बॅक टू टकआउट. नंबर 5 वरती हर्षद यांना आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये दाखल. हा डिफेन्ससाठी ओळखला जातो. मिडल ऑर्डर बॅटिंग लाईनअप ही वालोली संघाची आता सुरुवात झाली आणि इथून धावा बनवाव्या लागतील. टीम बॅटिंग करत असताना वालोली संघाला एक स्कोर कार्ड वरती जर पोहोचायचं असेल बिग फायटिंग टोटल वर धावा येणं फार गरजेचं आहे आणि इथून गिअर अप करणं फार गरजेचं असेल. बोलत या एकदा बॉलर मार्क वरती सूरज मी तो म्हणेन हा सूरज चमकतोय मैदानाच्या आतमध्ये. बाजूला आकाशामध्ये हा सूरज चमकतोय, दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये सूरज. हे सूरज चमक रहा है. अगली गेंदबाज तयार. राईट मोड विकेट. पुढचा बॉल अजून एक इथे ऑन साइड अटर्न केलाय आणि इथे देखील अजून एक धक्का. बॅक टू बॅक सेकंड इन ए रो. अजून एक विकेटचं बटन. परतावं लागेल. काय कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची मॅच आणि या महत्वाच्या मॅच मध्ये सांगत असताना नकद बडा न पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. और हीरे की चमक रखनी है तो अंधेरों में चमको, धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. अवैसा सितारा चमकत असताना, स्टार चमकत असताना, नावाप्रमाणे सूरज अशी कामगिरी करत असताना चमकत असताना सूरज तुम्ही पाहतो मैदानाच्या आतमध्ये ऑन हॅट्रिक. गोलंदाज तयार आहे. आतापर्यंत कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे, परंतु आतापर्यंत इतिहास कोणीही रचला नाहीये की ज्याच्या नावावरती हॅट्रिक आहे, परंतु आज ही हॅट्रिक संपादित करेल का गोलंदाज सूरज पाहणं गरजेचं राहील. सुरुवात फार चांगली झाली आहे आणि आज शुभमय सकाळ अशी व्हावी की हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का. या ओव्हर मध्ये मात्र 3 विकेट आल्या, परंतु इथे हॅट्रिक संपादित केली आहे. दांडी 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 गुल. इतिहास
इतिहास रचलाय. जाणता राजा चषक 2025 मधील पहिली हॅट्रिकचा मानकरी ज्याच्या नावावरती राहिलाय सूरज चमकत असताना सेलिब्रेशन होते मैदानाच्या आतमध्ये. आणि फक्त हॅट्रिकच नाही तर एका ओव्हर मध्ये तब्बल 4 विकेट्स घेतल्यात. अजून आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. म्हणजे मॅडम देखील पाहायला मिळेल, हॅट्रिक देखील पाहायला मिळेल आणि एकाच ओव्हर मध्ये 4 विकेट आतापर्यंत पाहायला मिळतात की काय होईल या मॅच मध्ये. एकाच ओव्हर मध्ये सर्व काही पाहायला मिळालं. घडामोडी एकाच ओव्हर मध्ये झाल्या आणि बघता बघता होताच नव्हतं झालं. आणि या मॅच मध्ये फार चेंजेस इथून पुढे पूर्णपणे हे ग्राफ बॅटिंग टीम साठी खाली पडलेलं आहे. स्कोर कार्ड आता आपण पाहतोय फक्त 14 धावांवरती रोखलाय. बॉलिंग करत असताना सूरजने कौतुक करावं लागेल. सूरज, ये सूरज चमक रहा है. क्या गेंदबाजी है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर प्रदर्शन कर रहे हैं. शेवटचा बॉल आहे, हॅट्रिक होईल का? शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती काय होईल? थोडस कचली टीम वालेली संघ. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अमित आहे तोपर्यंत सांगू शकणार नाही किती धावा बनतील. एक लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने तलवार लढवावी लागेल बॅटिंग करत असताना. शेवटचा बॉल इकडे पाहावं लागेल मैदानावरती घडले काय. ओव्हर कंप्लीट झाली आणि मॅडम ओव्हर देखील हे इतिहास मात्र रचलाय. एकाच ओव्हर मध्ये 2 इतिहास या मैदानावरती झाले. सूरज त्याचं नाव आहे, हे नाव लक्षात ठेवा. काय गोलंदाजी केली आहे फक्त आणि फक्त. यावेळेस आपण पाहिलं एकच नाव चर्चेत राहील आजच्या दिवसामध्ये, सूरज टीम भुईसावरे संघाचा. मेडन ओव्हर देखील टाकली आहे, विकेट हॅट्रिक देखील घेतली आहे आणि एका ओव्हर मध्ये 4 विकेट्स देखील घेतल्यात. हे नाव लौकिक होणार आहे सूरज. पहिली विकेट ऑन स्क्रीन पाहू शकता. तो फुल टॉस बॉल टाकण्यात आला. पहिली विकेट कॅच तिथे रोशन होते आणि चांगली झेल टिपली. नंतर दुसरी विकेट आपण पाहिलं ती देखील कॅचच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे देखील आपण पाहिला गुल्डेनचा बॉल त्याच दिशेने फटका खेळला होता आणि बॅक टू बॅक 2 विकेट तिथे आल्या. काय फिल्डिंग तिथे केली होती रोशन पुनश्च होते आणि जी तिसरी विकेट अगदी दांडी गोल केली होती. बोर्ड नंबर 3 ला सुरुवात. पहिलाच बॉल यॉर्कर लेनचा बॉल होता. टो क्रशर बॉल टाकण्यात आला. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज प्रज्वल आहेत. बोर्ड नंबर 3 अमित मैदानाच्या आतमध्ये आता स्वतःला सिद्ध करणं इथून पुढे फार गरजेचं आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा शिकता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अमित मुस्कर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला बॅटर. इकडे ओव्हर त्या कव्हर सेट करण्याचा प्रयत्न आणि इथे कॅच वापरली. फिल्डर होते परंतु जजमेंट थोडासा खराब पाहायला मिळतो. 2 धावा नक्कीच मिळतील आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 16 धावसंख्येवरती. आता थोडस इथून अडकळलेले नाव बाहेर काढले. 2 धावा इथे ऍड होतात स्कोर कार्ड वरती. 16 धावा धावफलकावरती. बोर्ड नंबर 3 ऑनगोइंग. 4 ओव्हरची मॅच आहे. या 4 ओव्हरमध्ये किती धावा बनतात ते देखील पाहणे गरजेचं राहील. 16 ऑन अ बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. बॉल या बॉलिंग मार्क वरती. पहिल्या बॉल वरती डॉट नंतर डबल आणि इकडे ऑन साइड ला टर्न केलाय. फटका लाजवाब धमाकेदार देख घुमाके. आता मात्र सांगू दिलं मी एकटा लढेल या टीम साठी आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करून दाखवत असताना आलेला हा A1 क्वालिटीचा अमित मस्करचा क्लास दाखवणारा षटकार. मॅजिकल इक्वेशन स्कोर कार्ड 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून एक इकडे खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहे आज रोशन. मात्र रोशन करतोय आपल्या टीमचं नाव आणि स्वतःचं रोशन. क्या बात आहे. कॅच सुटली नाहीये. पुन्हा एकदा परतावं लागेल. निराश असेल. षटकार जरूर आला परंतु तदनंतर पुन्हा एकदा प्रयत्न करायचं होतं की अजून एक षटकार येऊ दे परंतु परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अमित यांना अजून एक विकेट धक्का लागला असताना टीम बालोली संघाला आणि परतावं लागेल. विकेट डाऊन. फलंदाज होतील बाद. मयुरेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. 22 धावा धावफलकावरती. नितेश आहेत.
22 धावा फलकावरती 22. इकडे देखील आपण पाहतोय उलट टाकण्यात आला होता भाऊ बाटची लिडिंग एज मॅच टायमिंग पाहायला मिळाला आणि एक सिंगल मिळ शांत संयमेचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. थोडंसं मी म्हणेन यावेळेस बागपूरला टीम मार्की ग्रुप वालिवली पाहायला मिळतं आणि आता 23 धावा फलकावरती 23 ऑन बोर्ड. शेवटचा अजूनही बॉल उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष इन बास प्रज्वल राइट अप ओवर द विकेट. इस मर्तबा ऑन साइड टर्न करने की कोशिश थी. यहाँ पर एक सिंगल मुकम्मल कर चुके और एक रन के माध्यम से स्कोर कार्ड जाता हुआ 24 ऑन बोर्ड. 24 धावा फलकावरती आहेत. लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. 24 धावा फलकावरती आणि आता शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चालू असलेल्या सामन्यामधील विजेता संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम जांभिवली बी संघ तुम्हाला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये फार चांगला खेळ दाखवलाय. वर्चस्व गाजलं होतं आणि संपूर्ण टीम देखील उपस्थित आहे. वैभव पवार आणि टीम जांभिवली बी या नावाने संघ ओळखला जातो. संघ मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. ऑन गोइंग मॅच मधील विनर टीम आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल जांभिवली बी. 24 धावा फलकावरती 24 ऑन बोर्ड. शेवटचा षटक घेऊन आले. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज गणेश. पहिला बॉल वेगाने टाकण्यात आला परंतु लाईन खराब आहे आणि अंपायर सांगत असताना यस विकेट सर वाईट बॉल. अतिरिक्त धावेने सुरुवात केली आहे. धाव फलक जवळ पोहोचलाय 25 ऑन बोर्ड. पुन्हा एक 10 ते 12 धावा जर आल्या एक चांगला टोटल मी तर म्हणेन टीम प्राप्त करेल. वालिवली संघ ही बॉलिंग अटॅक फार चांगला आहे या टीमचा. देखील बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आले. लाईन आली थोडीशी खराब सुरुवातीला मात्र पाहायला मिळते गणेशाच्या माध्यमातून. 26 धावा फलकावरती 26 ऑन बोर्ड. 26 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. सकाळचं सत्र या स्पर्धेचं जांताराचा आयोजित स्पर्धा जांताराचा चषक 2025 गत वर्षी देखील आपण ही स्पर्धा पाहिली होती अनुभवली होती आणि टॉप क्लास स्पर्धा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इकडे आपण पाहतोय डॉट बॉलने सुरुवात केली. टप्पा पडला त्यानंतर रेस्ट्रिक्शन चेंडू विसावतोय. स्विंग अँड मिस डॉट बॉल. जरूर 2 अतिरिक्त धावा आल्या होत्या परंतु इथे कमबॅक मी म्हणेन थोडंसं वंचित मोठा फटकापासून ठेवण्याचं काम केलं गणेशने. फार प्रभावित केल्या सकाळच्या सत्रामध्ये या टीम भोईसावऱ्या संघानं पुढून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला टर्न केला. फिल्डर आहे बॉल कलेक्ट केला फेकले तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि एका धाव्याच्या मदतीने धाव फलक जवळ पोहोचेल. 27 ऑन बोर्ड. 27 धावा फलकावरती आहे. एनक्रिक लाईव्ह वाहिनी संपूर्ण टीम उपस्थित आहेत. आपण घर बसल्या देखील ही स्पर्धा एन्जॉय करू शकतात. विकेट. इकडे देखील अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी टप्पावरती गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे टीम भोईसावरे संघाची आणि गणेश देखील अगदी पावलावरती पाऊल ठेवण्याचं काम करतोय. जे 3 गोलंदाज होते अवरेज ओव्हर तिथे इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते संपूर्ण 4 गोलंदाजाकडून. आता देखील 3 बॉल मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात गणेशने. इकडे देखील आपण पाहतोय काय करते वाईट बॉलला एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल ऍड होईल आणि धाव फलक पोहोचेल. 28 ऑन बोर्ड. 28 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 3 बॉल उर्वरित आहेत. 3 बॉल मध्ये किती धावा बनतात कितीचा टार्गेट सेट होतोय पाहणे गरजेचं राहील. पुढचा बॉल ऑन अ टॉस पॉइंट दिशेला बॉल खेळलाय ढकललाय फक्त दिशा दाखवण्याचं काम. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्यामुळे इथे 2च धावा मिळतील. 2 धाव्याच्या मदतीने धाव फलक पोहोचेल. 30 धावा धाव फलकावरती 30 ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल टू गो. आखरी 2 गेंदशेष इनिंग नंबर 1 खेळ आपण पाहतो आणि शेवटचे 2 बॉल होलो फुल टॉस बॉल स्लोवर गतीचा बॉल होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाही. लेग बाईसच्या माध्यमातून एकदा बाली सर सांगत असताना लेग बाईस इट इज अ सिंगल रन आणि शेवटचा बॉल आहे. आखरी गेंद शेष 31 धावा धाव फलकावरती लागले गेले. टार्गेट सेट करणारा बॉल या इनिंग मधला शेवटचा बॉल.
टीम टोटल कितीपर्यंत जाऊन पोहोचतीये शेवटचा बॉल इकडे आपण पाहतोय डॉट बॉल आला आणि इनिंग नंबर 1 चा खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन स्थिरावला 31 या धावसंख्येवरती आणि 32 धावांची आवश्यकता मैदानात 7 मध्ये आहे. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम भोईसावरे संघाला येणारे 24 बॉल आणि 32 धावांची गरज. सर या समाजला आपण सुरुवात करतोय. स्पीडअप करा, बॅटर लगेच पाठवा. टीम भोईसावरे संघ चला दोन्ही सलामीवीर जोडी मैदानात आपण दाखल होते. एका बाजूला रोशन आणि त्याच्या समवेत संदीप. ही दोन्ही जोडी मैदानात मध्ये आणि रोशनचा जर विचार केला तर म्हणेन कित्येक वर्षानंतर कमबॅक आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दाखल झाले एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची कित्येक वर्ष चर्चा राहिली असं खेळाडू रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि त्याच्या समवेत संदीप अनुभवी खेळाडू आणि बॉलिंग मार्क वरती नो डाऊट पहिलं षटक सातत्याने आरके ग्रुप वालेली संघाच्या माध्यमातून चित्ता ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याला आमंत्रित करण्यात येतं असं खेळाडू मैदानाचा आतमध्ये बॉलिंग मार्क वरती अमित मस्कर यांना आपण पाहतो. दफ्तर का सौदागर
रफ्तार ही त्याची ओळख आहे. आणि आता तोच गोलंदाजीसाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 1. दोन्ही अंपायर सेकंड रेडी. ग्रीन सिग्नल. इनिंग नंबर 2 ला सुरुवात करतोय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये पाहिला जिथे 31 धावा बनल्या गेल्या आणि आता उत्तरार्धाच्या खेळामध्ये 32 धावा बनवायच्या आहेत टीम भोईसावरे संघाला. येणारे 24 बॉल आणि 32 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन. त्याच दरम्यान सन्मान्य आदरणीय चंद्रकांतजी कडव साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. अकाउंट ओपन केलं आणि श्री गणेश होत असताना टीम भोईसावरे संघाचा 1 ऑन ए षटक क्रमांक पहिला आला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 32 धावा बनवायच्या. 32 धावा जरी असतील सांगू शकत नाही कोणाच्या बाजूने मॅच आहे, कारण की बॉलिंग अटॅक सातत्याने आपण पाहिलाय टीम वालेरी संघाचा फार चांगलं राहिलाय. पुढचा बॉल यावेळी मिसमॅच टायमिंग तुम्हाला पाहायला मिळतोय. 50 वेगाने बॉल टाकण्यात आला. इथे एक डॉट बॉल. एक डॉट बॉल फार प्रेशर निर्माण करेल टीम बॅटिंग करत असताना भोईसावरा संघासाठी. दोन्ही अंपायर टिके सर एका बाजूला आणि विष्णू शिंदे सर अंपायर तुम्ही बादात कालपासून 4 दिवस तुम्ही पाहणार आहात. डीके पॅनल सातत्याने भरपूर मागणी डीके पॅनलची राहिली आहे गेल्या कित्येक वर्ष. सातारा क्रिकेट संघाशी आयोजित ही स्पर्धा सातारा चषक 2025 सकाळचं सत्र आणि आजच्या दिवसातील पहिलीच मॅच आहे. ऑन टॉस खेळण्याचा प्रयत्न, स्लेट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे डॉट बॉल आला. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे. 3 बॉल चा खेळ समाप्त झाला आणि फक्त एकच धाव आतापर्यंत धावफलकावरती बाला मिळतात. 1 ऑन ए बोर्ड. बऱ्याच वेळानंतर मी तर म्हणेन कमबॅक केलाय रोशन आणि तुम्ही कशा प्रकारचे कामगिरी करतात पाहणं गरजेचं राहील. पुढचा बॉल या बेसिकला हाफ टाकर बॉल होता. 50 वेगाने बॉल टाकण्यात आला. पाटा बॉलचा संपर्क झाला नाही आणि इथे देखील डॉट बॉल आला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. वेग, फक्त वेग आणि वेग ही ओळख आहे अमित मस्करची. या कित्येक वर्ष भल्या बॅटरला मात्र थांबवण्याचं काम केलं. कित्येक मॅच एका बाजूने तलवार लढवली आपल्या संघासाठी. असा गोलंदाज अमित मस्कर बॉलिंग मागवरती आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इकडे कॅच ड्रॉप झाली आहे. संधी होती कॅच ड्रॉप. मला फटकन इथे एक्झिक्यूट करण्याचं काम केलं होतं रोशनने, परंतु फिल्डर तिथे तैनात होते पाहिलं नाही. परंतु इथे जर कॅच पकडली असती तर रोशनला परतावा लागला असता. कॅच ड्रॉप जीवनदान मिळालं आणि अशा प्रकारची कामगिरी करतात इथून पुढे. 2 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल 2 ऑन ए बोर्ड. आखरी शेष मॅन्डेटरी पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. इकडे देखील लो फुल टॉस बॉल. सिंगल इथे मात्र सर्व कंप्लीट होईल. क्लोज कॉल होता आणि षटक क्रमांक पहिले कंप्लीट झाले आणि धावफलक पोहोचले 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन ए बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट्स. एकही विकेट आपल्याला पाहायला मिळत नाही आणि जमीनची बाजू इथे पडेल कारण की दोन्ही बॅटरला टिकून खेळणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की फक्त 3 धावा धावफलकावरती आहेत आणि 32 धावांचं लक्ष पाठलाग करायचं आहे. आता इथून पुढे 29 धावा बनवायच्या. 29 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल हे समीकरण इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतं. येणारे 18 बॉल आणि 29 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. चल यस थोडंसं स्पीड अप करा, वेळ घेऊ नका.
बॉलिंग मार्कवरती वावरते यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा इन्व्हाइट करण्यात आलाय. 3 धावा फलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला संदीप. पहिला बॉल लॉफ्ट स्ट्रोक स्ट्रेट खेळले आहेत. फिल्डर आहेत जज करतील आणि पहिल्याच बॉल वरती केले भव्य स्वागत. बैटर कहते हुए स्वैग से स्वागत नहीं करोगे हमारा. देखील बॉलर बॅक ड्राइव्ह केले. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता थोडंसं वंचित ठेवलं बॅटरला. राईट मोठं विकेट ऑन अ टोस खेळले आणि तिथे देखील पॉइंट रिझनला बॉल ढकललाय. फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. फिल्डर धावतात आणि बॉलर स्टॉप केलाय. डबल आली आणि या डबलच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 11 धावसंख्येवरती. 11 ऑन बोर्ड. एक और 11. 11 धावा फलकावरती आहेत. राईट मोठं विकेट अगले गेल शेष. अजून एक हाफ ट्रॅकर बॉल आहे. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु अनसक्सेसफुल ठरले. डॉट बॉल आला आणि इथून पुढे आपण जर पाहिलं तर 11 धावा फलकावरती आहेत. स्थिरावले 11 ऑन बोर्ड. 11 धावा फलकावरती आहेत. इकडे बॅटची लीडिंग एज आणि एज अँड गॉन. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. न्यू बॅटर मैदानाचा आतमध्ये एंटर होतात. सूरज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. दोन्ही बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर बाबर्थ आहे. इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी करतात पाहणे गरजेचं राहील. राईट अप होतो विकेट. पुढचा बॉल. इकडे पहिल्या बॉल वरती पॉवर पॅक फिटिंगचा सुरुवात मात्र केली होती सूरजने. आज मात्र सूरजच्या दिवसावरती आपण पाहिला इथं म्हणेन आजचा दिवस सूरजच्या नावावरती राहिलाय. दिवस दुसरा हे मात्र सर्वांच्या लक्षामध्ये राहील ज्यांनी षटक क्रमांक दुसरं हाताळलं आणि मेडल प्लस 4 विकेट एका ओव्हर मध्ये घेतल्या आणि हॅट्रिक देखील संपादित केली असा खेळाडू सूरजला तुम्ही पाहतात. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालेला आहे आणि धावफलक पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. आता येणारे 12 बॉल आणि 20 धावेची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे 10 धावा कंपल्सरी बनवायचा. हे इकॉनॉमिकल पूर्णपणे कॅल्क्युलेशन करणं फार गरजेचं आहे बॅटिंग करत असताना टीम बोईस सावरत संघाच्या वतीनं. परंतु आता जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये रोशन आणि सूरज आहे तोपर्यंत सांगू शकत नाही काय होईल. बॉलिंग मार्कवरती आपण पाहिला तर गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय हरेश यांना. हरेश मैदानाच्या आतमध्ये अधिक एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हरेश. बॉलिंग मार्कवरती बोर्ड नंबर 3. आडवा बॅटने इथे प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 ऑन बॉल. येणाऱ्या आता 11 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 19 रन्स टू विन फ्रॉम 11 बॉल. एक इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल हरेश शिकदार राईट मोठा विकेट.
अजून एक हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे, चुकी घडणार नाहीये, विकेटचं बंधन, परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. रोशन यांना धक्का क्रमांक यावेळी दुसरा लागत असताना टीम बोई सावरे संघाला फलंदाज बाद. पुढचा बॉल इथे लॉंग स्टॉपला बॉल थांबणार नाही, आउटफील्ड मागची फास्ट आहे आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप नॉन स्टॉप, सीमारेषा पार, धावा मिळतात चौका. समीकरण मध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड आपण पाहिला तर आता समीकरण उर्वरित आहे. येणारे 9 बॉल आणि 15 धाब्यांची गरज आहे. 15 runs to win from 9 ball equation. समीकरण बॉलिंग मार्कवरती पोहोचले हरेश. ओव्हर नंबर 3 इकडे प्लेड आउट झाले आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. प्रज्वल याला धक्का क्रमांक यावेळी तिसरा लागत असताना वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. आता मॅच मध्ये ट्विस्ट कलाटणी पाहायला मिळेल का, की असं वाटलं होतं की मगाशी मी उल्लेख केला की 32 धावा जरी असतील स्कोर कार्ड वरती तरी देखील कमबॅक करण्याची क्षमता टीम वालोली संघाकडे आहे. आणि मी आधीच म्हटलं बॉलिंग अटॅक टीमचा या फार स्ट्रॉंग आहे आणि ते सध्याच्या घडीला मैदाना सातमध्ये प्रभावित केलंय. अमित असेल तर नंतर भावार्थ आणि आता मैदाना सातमध्ये हरेश फार चांगली गोलंदाजी करतात. बॅटर मैदाना सातमध्ये राज आले, या मॅच वरती राज करेल का. येणाऱ्या आता 8 बॉल आणि 15 धावांची गरज मैदाना सातमध्ये. 15 रन्स टू विन फ्रॉम 8 बॉल इक्वेशन. समीकरण तुम्हाला पाहायला मिळतो. आने वाले 8 गेंदे शेष है, 15 रनों की जरूरत. बोलत यार इकडे उडवलाय ओव्हर द कव्हर्स, लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल क्लिअर करत असताना टाळ्यांचा बरीमार होतोय. राजने मात्र राज्य केलं या बॉल वरती आणि बॉल चालला की सीमारेषा पार, धावा मिळतात 6. षटकार लॉफ्टे स्ट्रोक. अगदी आपण जर पाहिलं तर गुलेचा बॉल होता आणि इकडे पुढचा बॉल बॉल सिंधा बॉल होता. इकडे देखील गोला टाकण्यात आला. फिल्डर होते त्याच्या डोक्यावर बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहे, जज करतात तोपर्यंत इकडे 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावा देऊन पोहोचेल 25. आता येणारे 6 बॉल आणि 7 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 बॉल 7 धावेची गरज. काही घडेल या मॅच मध्ये सांगू शकत नाहीये. क्रिकेट आहे, काही घडू शकतो. कारण की आपण मगाशी देखील पाहिलंय एक षटक जिथे मैदान टाकण्यात आली सूरजच्या माध्यमातून, ते देखील इथे चित्र पाहायला मिळेल का, किंवा इथे धावा डिफेंड होतील का, या धावा चेस होतील, कुठल्या बॉल पर्यंत ही मॅच जाऊन पोहोचते हे पाहणं गरजेचं राहील. एक चांगला बॅटल नक्कीच पाहायला मिळणार आहे, कारण की दोन्ही तेवढ्याच ताकदीचे एकाच आपण पाहिला तर ताकदीचे संघ हे पाहायला मिळतात. बिग फायटिंग टोटल हा होल्ड सामना आहे आणि अजूनही सांगता येणार नाहीये कोणाच्या बाजूने मॅच जिंकली आहे, कारण की येणारे 6 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती ते आमंत्रित करण्यात आलंय पवन यांना. चला टीम जांभेली बी आपण रेडी राहायचं संपूर्ण टीम. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला फाइट करत असताना टीम जांभेली बी आणि त्याच्या अगेन्स्ट फाइट करत असताना ऑन गोइंग मॅच मधील विनर टीम. त्या दोन्ही टीम्स मध्ये मॅच असेल, लढत पाहायला मिळेल.
6 बॉल 7 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंडला सूरज. पहिला बॉल स्विंग अँड मिस. सुंदर गोलंदाजी सुरुवात इथे मात्र केली आहे. डॉटने सुरुवात केली आहे. इकडे लॉफ करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय आणि ते परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. सूरज यांना धक्का क्रमांक लागत असताना चौथा. मॅच मध्ये ट्विस्ट. कहाणी मध्ये ट्विस्ट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय आहे. टीमचा जय जयकार करेल का? आता समीकरण पाहिलं तर येणारे 4 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. इकडे देखील सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. काय गोलंदाजी पवन, जे नाव पवन म्हणजे वारा, आणि त्याच प्रमाणाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. काय गोलंदाजी होते. वा कमाल, कौतुक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम आरके ग्रुप वालोली संघाचं. की मी आधीच उल्लेख केला होता, बॉलिंग अटॅक फार स्ट्रॉंग आहे या टीमचा, आणि तेच इथे प्रदर्शन करत असताना येणारे आता 3 बॉल आणि 7 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज काटेकी टक्कर, काटाकीर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये लढत येते. दर दर आता वाढू लागलाय. 3 बॉल आणि 7 धावांची गरज. इकडे देखील बाची एज गॉन. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना जय बॅक टू डकआउट. आता येऊन जिंकले ही मॅच. येणारे 2 बॉल आणि 7 धावांची गरज. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली मॅच. मी मगाशीच म्हटलं की ज्याप्रमाणे सूरजने गोलंदाजी केली आहे त्याचप्रमाणे इथे देखील गोलंदाजी होऊ शकते, आणि तेच पवन इथे मात्र दाखवून देत असताना येणारे आता 2 बॉल आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे आता 2 बॉल मध्ये 7 धावा बनवायच्या. टीम बॅटिंग करत असताना भोईसावरे संघाला तर या 2 धावा डिफेंड करायच्या. टीम आरके ग्रुप वालोली या संघाला. कोण जिंकेल? बंद लिफाफ्यामध्ये अजून या प्रश्नाचं उत्तर आहे. 2 बॉल आणि 7 धावांची गरज. पहिलीच मॅच अशी झाली आहे आजच्या दिवसातील पहिली मॅच. टॉप क्लास, टॉप नॉच. आणि इकडे पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय, आणि आउट. बॅटर होतील बाद. धक्का लागत असताना आणि आता ही मॅच येऊन टिपली आहे. 1 बॉल आणि 7 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि नेऊन ठेवले कुठे. काय मॅच झाली आहे. काय सुंदर गोलंदाजी पवन नावाप्रमाणे कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. छा गया भाई पवन. 5 बॉल त्यांनी टाकलेत. आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. आता 1 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. चमत्कारच या मॅचला बदलू शकतो. जरी षटकार आला तर सामना जिंकेल टीम वालोली, परंतु इथून जर एक्स्ट्रा आली तर मॅच मध्ये ट्विस्ट होऊ शकतो. एक बॉल 7 होताचा नव्हता झाला या मॅच मध्ये. थोडस क्लोज विनिंग मध्ये मी तर म्हणेन टीम वालोली संघाच्या वतीने थोडस जड वाटे यावे. 1 बॉल आणि 7 धावांची गरज.
इकडे ओव्हर कंप्लीट झाली आहे, मेडन षटक टाकण्यात आलाय आणि इथे सामना फिनिश केलाय आणि सामना इथे जिंकलाय टीम आरके ग्रुप वाले संघाने. कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण टीम. क्या बात आहे, सुंदर यावेळी मॅच पाहायला मिळाली. होताचं नव्हतं झालं, अगदी सर्वजण पाहतच राहिले काय मॅच झाली आहे. आणि ज्या प्रकारे सूरजने गोलंदाजी केली होती मेडन, त्याचप्रमाणे इथे मेडन टाकण्यात आलं पवनच्या माध्यमातून. हिरो ठरला मी तर म्हणेन या मॅचचा पवन आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यांनी मेडन षटक हाताळलं आणि 7 धावा जिथे डिफेंड केल्या, पवन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चेहऱ्यावरती स्माइल आहे, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पवनच्या माध्यमातून. सामना जिंकला, काय मॅच पाहायला मिळाली. येस पवन, आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मी विनंती करेन मान्यवरांना की आपल्या शुभाचं मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. अमोल बनोटे.